नमस्कार मित्रांनो, इयत्ता 8वीच्या गणिताच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी 8वीमराठी.com ह्या आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद. सांख्यिकी या प्रकरणातला सराव संच 11.1 सध्या आपण सोडवतोय आणि त्यातलं दुसरं उदाहरण सध्या आपल्या स्क्रीनवर आहे. तर या उदाहरणात काय दिलंय तर एकलारा गावामधल्या 25 कुटुंबांनी मे महिन्यामध्ये किती वीज वापरली हे युनिट मध्ये आपल्याला दिलेलं आहे आणि ते युनिट मध्ये वारंवारता सारणीच्या स्वरूपात आपल्याला दिलेलं आहे आणि त्याच्यावरून 4 प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची. ठीक आहे, तर आधी इथे वारंवारता सारणी बघा. ही आहे आपली वारंवारता सारणी. त्याच्यातला पहिला स्तंभ काय आहे तर विजेचा वापर, तो दिला युनिट मध्ये. त्यालाच त्यांनी काय म्हटले, प्राप्तांक. विजेचा वापर कसा काढतात तर महामंडळाचा माणूस प्रत्येकाच्या घरी जातो आणि तो प्रत्येकाच्या वीज मीटरवरचं रीडिंग घेतो म्हणजेच काय करतो तो की त्या मीटरवर जे आकडे दिसत असतात किंवा ज्या संख्या दिसत असतात त्याची नोंद तो करून घेतो. त्यालाच म्हणतात प्राप्तांक. प्राप्त झालेले अंक, कशापासून प्राप्त झालेले अंक तर विजेच्या मीटर पासून प्राप्त झालेले अंक, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, आता दुसऱ्या स्तंभात काय दिलं इथे तर कुटुंबांची संख्या म्हणजेच काय आहे ती तर ती आहे वारंवारता. 30 ची वारंवारता किती आहे तर ती आहे 7. याचा अर्थ काय तर 7 कुटुंब गावातली अशी आहेत त्यांनी प्रत्येकी 30 युनिट वीज वापरलेली आहे. त्याचप्रमाणे 45 ची वारंवारता आहे 2, म्हणजेच गावातली 2 कुटुंब अशी आहेत ज्यांनी 45 युनिट वीज वापरलेली आहे. त्याच्यानंतर 60 ची वारंवारता आहे 8, म्हणजेच काय गावातल्या 25 पैकी 8 कुटुंब अशी आहेत त्या प्रत्येक कुटुंबाने 60 युनिट वीज वापरलेली आहे. त्याच्यानंतर 75 ची वारंवारता आहे 5. याचा अर्थ काय गावातली 5 कुटुंब अशी आहेत ज्यांनी प्रत्येकाने 75 युनिट वीज वापरलेली आहे. आणि शेवटी आहे 90, त्याची वारंवारता आहे 3, म्हणजेच काय गावातल्या 25 पैकी 3 कुटुंबाने 90 युनिट वीज वापरलेली आहे, असा त्याचा अर्थ होतो. आता या दिलेल्या माहितीवरून आपण त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देऊया. आता इथे पहिला प्रश्न बघा काय आहे, 45 युनिट वीज वापरणारी एकूण किती कुटुंब आहेत. म्हणजेच काय बघायचं पहिल्यांदा तर वीज वापराचा जो पहिला स्तंभ आहे तो बघायचा. त्याच्यात इथे आपल्याला 45 दिसतात. 45 वीज वापरणारी कुटुंब किती आहेत ते या दुसऱ्या स्तंभात दिसते, ती आहे 2. म्हणजेच 45 ची वारंवारता 2 आहे, म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं 2. आलं लक्षात. आता दुसरा प्रश्न बघू. दुसऱ्या प्रश्नात विचारले की ज्या प्राप्तांकाची वारंवारता 5 आहे तो प्राप्तांक कुठला. म्हणजेच काय बघायचं आता वारंवारतेचा स्तंभ बघायचा. आता वारंवारतेच्या स्तंभामध्ये 5 वारंवारता इकडे आपल्याला दिसते आणि त्याचा प्राप्तांक किती आहे तो आहे 75. ठीक आहे, म्हणजे गावातली 5 अशी कुटुंब आहेत ज्यांनी प्रत्येकी 75 युनिट वीज वापरलेली आहे. तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलं 75. आता तिसरा प्रश्न बघा काय आहे, एन किती आणि सिग्मा FIX आहे किती. एन म्हणजेच काय तर एकूण कुटुंब किंवा एकूण निरीक्षण. इथे एन खाली दिलेलं आहे, म्हणजेच काय तर वारंवारता स्तंभाची बेरीज आपल्याला एन ची किंमत देईल. एन किती आहे 25, ते त्यांनी दिलेलंच आहे आपल्याला. हे बघा उदाहरणात 25 कुटुंब म्हटले ना त्यांनी वरती. या स्तंभाची बेरीज करून बघा, 7 आणि 2 9, 9 आणि 8 17, 17 आणि 5 22, 22 आणि 3 25, म्हणून एन किती आला 25. आता आपल्याला काय काढायचंय तर पहिल्यांदा काढायचंय FIX म्हणजे तिसरा स्तंभ तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. तिसरा स्तंभ काय असतो तर पहिल्या 2 स्तंभांचा गुणाकार असतो. FIX म्हणजे FI ने XI ला गुणायचं. किती येतो गुणाकार बघूया आपण. 700 7 त्रिक 21 म्हणजे आले 210. 45 गुणिले 2 म्हणजे झाले 90. 60 गुणिले 8, 800 8 सक 48 म्हणजे 480. नंतर 75 गुणिले 5, 5 5 25, 5 7 35 आणि 2 37, 375. आणि 90 गुणिले 3, 300 3 9 27, 270. आणि या पूर्ण स्तंभाची बेरीज म्हणजेच सिग्मा FIX आहे. सिग्मा म्हणजे काय तर बेरीज. ठीक आहे, तर ती बेरीज येते 1425, 1425. म्हणजेच सिग्मा FIX बरोबर 1425. ठीक आहे, तर हे झालं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता आपल्याला चौथ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे.
त्यांनी काय विचारलंय, यावरून मे महिन्यात प्रत्येक कुटुंबाने वापरलेल्या विजेचा मध्य काढा. मध्य काढायचं सूत्र काय आहे? एक्स बार बरोबर सिग्मा FIX आहे भागिले n. म्हणून एक्स बार बरोबर किती? 1425. सिग्मा FIX आहे किती आला आपला? 1425. हा बघा इकडे. आणि त्याला भागायचं किती? 25 ने. n किती आहे? 25. म्हणजेच एक्स बार किती आला? 57. हा आला मध्य. आणि हेच आहे आपल्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर. एक्स बार बरोबर 57. आलं लक्षात? तर अशा प्रकारे वारंवारता सारणी वापरून आपण दिलेल्या सामग्रीचा मध्य काढलेला आहे. तर हे होतं सराव संच 11.1 मधलं दुसरं उदाहरण. ठीक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा. त्याचप्रमाणे तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर कृपया आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.